व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कर्नाटक सीमा भागातील चिकोडी निपाणी तालुक्यातील साखर कारखानदारांनी 2023 सालातील गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रति टन 100 रुपये बिलाच्या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकरी। 2023 सालचा गळीत हंगाम संपून 4 महिने झाले तरी कर्नाटकातील चिकोडी व निपाणी तालुक्यातील साखर कारखानदारांनी 3000 रुपयाच्या पुढील उर्वरित बिलातील रक्कम अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली नाही। गेल्या वर्षी ऊस दराच्या संदर्भात महाराष्ट्रात मोठे आंदोलन झाले, त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखाने सव्वा महिना बंद अवस्थेत होते। त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम लांबल्याने कर्नाटकातील कारखानदारांनी या लाभलेल्या संधीचा फायदा घेत कोणताही दर जाहीर न करता ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला लगबगीनं व फडकऱ्यांच्या टोळी वाढून लवकरात लवकर उचलला। परंतु नंतर महाराष्ट्रातील कारखान्यांनी 3000 रुपये प्रति टनाच्या पुढे दर देण्याचं जाहीर झाल्यानंतर सर्व कारखाने सुरू झाले। तोपर्यंत कर्नाटकातील सर्व कारखान्यांनी हजारो मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून आपल्या गाळपाचा 15 ते 20% कोटा पूर्ण केला। या कालावधीमध्ये कर्नाटकातील कारखाना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना किमान 100 रुपये दर तरी आतापर्यंत द्यायला हवा होता, तो अद्यापही दिलेला नाही। त्यामुळे चिकोडी निपाणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील कारखानदारांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत। हीच अवस्था जर राहिली तर चालू हंगामाला यावर्षी ऊसाचा पुरवठा कोणत्या कारखान्याला करायचा याबद्दल शेतकऱ्यांमध्ये विचार विनिमय सुरू असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडातून ऊस दराबद्दलची चौकशी व मागील बिलाची चौकशी सुरू असून यावर जर तोडगा निघून 100 रुपये अदा केले नाहीत तर यावर्षी बळीराजा आपल्या सोयीनुसार अधिक दर देणाऱ्या फॅक्टरीकडे ऊस पाठवण्याच्या पावित्र्यात उभा राहिला आहे। गुराळवाले व रोपवाटिकावाले जर 3500 रुपये प्रति टन दर देत असतील तर कारखानदारांना काय अडचण आहे, असा सवाल शेतकरी वर्गातून चर्चिला जात आहे। असे वास्तववादी चित्र सध्या तरी सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।